बातमी लातूरातून आहे। काँग्रेसची लातूर बंदची हाक आता देण्यात आली आहे। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याने सध्या लातूरामध्ये संतापाची लाट उसळली। विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील असं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलं। रवींद्र चव्हाणांच्या 4 शब्दांनी लातूरकर चांगलेच आक्रमक झाले। बंद न पाळण्याचं आवाहन अमित देशमुखांकडून सुद्धा करण्यात येत आहे। दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी अजय घोडके सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, रवींद्र चव्हाण एका सभेमधून वक्तव्य करतात, विलासराव देशमुखांच्या आठवणी या लातूरमधून पुसल्या जातील। सर्वसामान्य लातूरकरांची आता काय भावना आहे आणि आता सध्या बंद सुद्धा पुकारला गेलेला आहे, काय वातावरण आहे लातूरात? सिद्धेश, लातूरच्या लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूरमध्ये येत आहेत। महानगरपालिकेच्या समोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क वरती दुपारी 11:30 वाजता 12च्या दरम्यान या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे। परंतु 2 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्या लातूरमधील आठवणी पुसण्याच्या संदर्भातलं जे वक्तव्य केलं त्याचे तीव्र पडसाद लातूरच्या समाज मनावरती या ठिकाणी उमटलेले पाहायला मिळत आहेत। समाज माध्यमावर सुद्धा जोरदार चर्चा होत आहे। परंतु त्यातच आज लातूर बंदची हाक देण्यात आलेली आहे। विविध सामाजिक संघटना आणि विलासराव देशमुख यांच्यावरती प्रेम करणारी जी मंडळी आहे त्यांनी या बंदला या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे। परंतु शहराचे जे आमदार आहेत, काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी मात्र भारतीय जनता पार्टीने जी चूक केलेली आहे त्याचा त्रास लातूरकरांना का करावा असाही सवाल आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये त्यांनी व्यक्त केलेला आहे। परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवरती लातूरमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि एकंदरीत लातूरची ही जी भावना आहे की विलासराव देशमुख म्हणजे लातूरची अस्मिता आणि अजय, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं काय होतं पुढे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर